सायकोलॉजिस्ट सायकोथेरपीचा वापर करून पेशंटला कशाप्रकारे ट्रीट करू शकतात हे या व्हिडिओमार्फत आपण आज पाहणार आहोत। नमस्कार, मी अर्चना पाटंगणकर। मी छत्रपती संभाजीनगर येथे पेन सायकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। सायकोथेरपी म्हणजे काय? तर सायकोथेरपीमध्ये मेंटल हेल्थ प्रोफेशनल जे असतात ते सायकोलॉजिकल डिसऑर्डर्सला ट्रीट करण्याचं काम करतात। त्यासोबतच ते नवीन स्कोपिंग स्किल देखील तुम्हाला शिकवण्याचं काम करत असतात। यामध्ये कोणकोणत्या थेरपीज आहेत तर त्यामध्ये आहे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, REBT, कपल थेरपी, फॅमिली थेरपी, तसेच JPMR अशा अनेक थेरपीज आहेत। ग्रुप थेरपी आहे ज्यामार्फत पेशंटला ट्रीट करण्याचं काम ते करत असतात। तर कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी जी आहे ती खूप जास्त प्रमाणात वापरली जाते। मी कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीचे माझे काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या थेरपीमार्फत आपण पेशंटला कशा प्रकारे ट्रीट करू शकतो। सायकोथेरपीमध्ये 4 वेज खूप महत्त्वाचे आहेत ज्यामध्ये आपण पेशंटला ट्रीट करू शकतो। ते म्हणजे नेमकं कोणतं? तर फर्स्ट, बेटर कम्युनिकेशन। कम्युनिकेशन म्हणजे काय? कम्युनिकेशन आणि मिसकम्युनिकेशन, संवाद आणि विसंवाद हा खूप महत्त्वाचा भाग आहे। संवाद म्हणजे दोन व्यक्तींमधील संवाद हा पॉझिटिव्ह असावा, एकमेकांना समजून घेण्याची भावना असावी। दुसरं आहे बिल्ड युअर कॉन्फिडन्स, फ्लेक्झिबिलिटी आणि डेली स्ट्रेसफुल इव्हेंट। आपले जे कॉन्फिडन्स असतो तो कमी झालेला असतो, या कॉन्फिडन्सला बिल्ड करण्याचं काम हे करत असतात। तसेच स्ट्रेसफुल काही इव्हेंट असतात, स्ट्रेसफुल सिच्युएशन असतात, त्या स्ट्रेसफुल सिच्युएशनचा आपण सामना कसा करायचा, त्याला कशा प्रकारे सामोरे जायचं हे शिकवण्याचं काम देखील ह्यामार्फत ते सायकोथेरपीमार्फत ते करत असतात। तिसरं आहे निर्णय क्षमता। डिसिजन मेकिंग जी असते जी कमी झालेली असते ते या सायकोथेरपीच्या माध्यमातून करण्याचे काम हे सायकोलॉजिस्ट करत असतात। चौथं आहे सेल्फ इम्प्रूव्हमेंट अँड पर्सनल ग्रोथ। पर्सनल ग्रोथ मीन्स मला काहीतरी अचीव करायचे पण माझं होतच नाही आहे, मला कोणते निर्णय घ्यायला त्रास होतोय किंवा भीती वाटते, मग ही पर्सनल ग्रोथ कशी करता येईल की मला पुढे कसं जाता येईल हे शिकवण्याचं काम हे सायकोथेरपीमार्फत केलं जाऊ शकतं। तसंच सायकोथेरपीद्वारे आपल्याला कशा प्रकारे ट्रीट करू शकतात, अजून काही तुम्हाला थेरपीजची इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुमच्या जवळच्या सायकोलॉजिस्टचा सल्ला नक्की घ्यावा। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।